महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक मोठा भूकंप होणार असल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची तिहेरी सत्ता सध्या महाराष्ट्रावर राज्य करते। पण या सरकारमध्येही आतून बऱ्याच काही घडामोडी घडत आहेत। ही सत्ता स्थिर आहे असं बाहेरून जरी वाटत असलं तरी आता याच पक्षातील 8 मंत्र्यांना राजीनामा देऊन घरी बसण्याची वेळ येऊ शकते। त्यात हा राजकीय बदल फक्त सुरुवात आहे असं म्हटलं जातंय। नवीन चेहरे, नवीन समीकरणं आणि विरोधी पक्षांच्या हालचाली हे सगळं मिळून महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय आता सुरू होऊ शकतो। त्यात राज्यातील जनता ही मोठ्या प्रमाणात अस्वस्थ दिसते। जनतेचं म्हणणं असं आहे की मंत्री बदलले तरच विकास होईल। त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार काही मंत्र्यांना आता घरी बसावं लागू शकतं किंवा काहींना साईडलाईन करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। पण या मंत्र्यांना नक्की आपल्या मंत्रिपदावरून पायउतार का व्हावं लागतंय, तसेच यात नक्की कुठल्या मंत्र्यांचा समावेश आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय दे दणका। तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल करतील अशी शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारमधील 8 वादग्रस्त मंत्र्यांना आता लवकरच घरी बसण्याची वेळ येणार आहे असं बोलले जाते। तर त्यांच्याऐवजी काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते। यामध्ये भाजपाचे 2, शिंदे गटातील 4 आणि अजित पवार गटातील 2 मंत्र्यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे। तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं। यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं। पण हे सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीचे काही मंत्री आणि आमदार सतत वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर इतरही अनेक अराजकीय घटना या ठिकाणी घडत आहेत। त्यामुळं सरकारची प्रतिमा डळमळीत होत चालली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात सुद्धा काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं दिसून आलं। हीच गोष्ट लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत। तर इतर पक्षातील काही दिग्गजांना भाजपामध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। तर शिंदे गटाच्या 3 ते 4 मंत्र्यांना संभाव्य फेरबदलामध्ये नारळ दिला जाण्याची शक्यता आहे। यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याची चर्चा आहे। तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे हे आधीच संतोष देशमुख या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत आणि त्याचवेळी त्यांचा राजीनामा झालेला आहे। त्यापाठोपाठ आता सातत्यानं वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। त्यानंतरचं नाव आहे नरहरी झिरवळ यांचं। आता नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। तर भाजपाकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे यांच्याकडून सुद्धा सातत्यानं वादग्रस्त वर्तन आणि वक्तव्य केली जात आहेत। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद सुद्धा धोक्यामध्ये आल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे गिरीश महाजन यांना सुद्धा पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं। याबरोबरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या जागेवर भाजपामध्ये सध्या नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। पण या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर या 8 मंत्र्यांचं घरी जाणं हा एक इशारा आहे की दुसरं काही? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।